हां, आता तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा त्या. तुम्ही कशासाठी आलात इथं? आम्ही आलो ते इलाजच्या यासाठी घरकुलासाठी. घरकुलासाठी? मग इथं येऊन काय तुम्हाला दिसलं? बंद दिसलं. ग्रामपंचायत बंद आहे का? हा बंद आहे. मग तुमची ग्रामपंचायत बंद असताना मग कामं होणार कशी? ते आता सगळ्यांना समजायला पाहिजे ना. मग इथं ग्रामसेवक येत नाही का? ग्रामसेवक नाही, सरपंच साहेब आता आले तर सगळेच कोणच नाही इथं. ग्रामसेवकाचा फोन नंबर आहे का विचारा. अच्छा, मग इथं काय पार्टी पण दिसत नाही, इथं ग्रामसेवकचा नंबर नाही, विस्तार अधिकाऱ्याचा नंबर नाही. इकडे नंबर आहे का विचारा त्याला. फोन केला का विचारा. कधी येणार सांगितलं तुम्ही. आणि कोण आले ते बघा, कर्मचारी आहेत का? सरपंच साहेब आले. सरपंच आलेत का? त्यांना लोकांना बोलू द्या, तुम्ही काय सांगू नका. ठीक आहे, बघू आता याच्यावर कोण दखल घेते ते. यांचा लाईव्ह व्हिडिओ घे. कर्मचारी आहेत का बघ, कोण आहेत त्यांच्या. सरपंच हां, सरपंच साहेब. हां, मग त्यांचा घे ना. सरपंच स्वतः उघडतात, शिपाई नाही का सरपंच साहेब? अरे बाप, हां, शिपाई नाही. शिपाई नाहीच आहे. शिपाई होता. हां, तुम्ही सरपंच आहात हो. आणि तुम्ही दरवाजे उघडता. येणारी लोक ही माझ्या समाजाची आहेत. इतर समाजाचे असला तरी पण आतापर्यंत हां, प्रत्येक वेळी आमच्याकडे आता काय झालंय भाऊसाहेब आमचा ऑपरेटर बघा ना, ऑपरेटर कम प्लान त्यांना आता घर करण्याची कामं लागली. त्याच्यामुळे त्या मॅडम असा आदेश आहे का ऑफिसचं का बंद ठेवून ती कामं करायला त्या म्हणून? नाही नाही, असं आदेश नाही आहे. फक्त आता कसं आहे, ठाकूर समाज हे काम बंद करून ग्रामपंचायत आलेले लोक खोळवले तिघे जण इथे उन्हात बसले, बसायची जागा नाही. तुम्ही ही कामं टाकून ती कामं करा असा आदेश असेल तर आपण दाखवा. असं आदेश वगैरे नाही आहे. फक्त सकाळी यांचं आणि माझं बोलणं झालं फोनवर. मी फोन केला त्याला. हां, ते मला बोलले की बा ऑफिसला येणार आहेत का? मी म्हटलं की बा मी आज काय येणार नाही. ही सरपंचाची कुर्ती आहे का ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची कुर्ती आहे? ग्रामपंचायत अधिकारी मग त्यांचं नाव कुठेच नाही लिहिलेलं. सरपंचाचं नाव आहे. ऐका ना, त्यांची पार्टी आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा फोन नंबर आला पाहिजे, बंधनकारक आहे. त्यासाठी उपोषण केलं आम्ही सगळे. त्यांचा फोन नंबर कुठे आहे? यांच्याला बाहेर सांगायला पाहिजे फोन नंबर त्यांचा. संतोष पवार यांचं खाजगी ऑफिस नाही आहे. हो बरोबर. ते जनसेवक आहे, लोकसेवक आहे. त्यांचा फोन नंबर पाहिजे, त्यांचा फोन नंबर पाहिजे. आपली अधिकाऱ्यांचा फोन नंबर पाहिजे. काहीच फोन नंबर बाहेर आहेत ना आपले हां? फोन नंबर दाखवा त्याला. पहिलं माहिती अधिकाऱ्याने आपली दाखवा. दाखवा. बरोबर आहे. हे बघा सरपंच साहेब, नंबर 1 फेसबुक लाईव्ह ठेवा. नंबर 1 की जनमाहिती अधिकारी त्यांचा फोन. आता कोण आहे ग्रामसेवक इथे? पवार आहेत. पवार आता हे काय आहे? हे कसे आहेत, तुम्ही आहेत म्हणजे दिशाभूल करता ना आमची तुम्ही. हो, त्यांची बदली झाली तर बदलायला किती वेळ लागतो? देऊ का 15 मिनिटात पेंट करून तुम्हाला? नंतर हे कोण आहे? शिंदे साहेब. आता कोण आहे तिथे विस्तार अधिकारी? विस्तार अधिकारी चांदोरकर. हे काय आहे? ही फसवणूक नाही का जनतेची? घ्या घ्या याचा फोटो घ्या. हे तुम्ही दिशाभूल करताय लोकांची की ते हे मसे साहेब कोण आहेत, ते कधी बदलून गेले माहिती नाही. 1 वर्षापेक्षा जास्त झाले. हा अधिकारी बदलून गेलाय. त्यांचे तुम्ही इथे नंबर लावलेले. काय चाललं आहे? आंधळ त्यांनी कुत्रपीठ करत आहे. हे बदलायला किती टाईम लागतो? 15 मिनिटात तुम्हाला इथे ठिकाण लावलं काम झालं नावाचा. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ असा होतोय की फसवणूक चालली आहे, खोटेपणा आहे, लोकांची फसवणूक करायची, दिशाभूल करायची आहे. म्हणजे ह्या माणसाला फोन आम्ही लावला तर म्हणजे मी तिथे नाही तर तुम्हाला माहिती नाही का? ह्यानं फोन लावला तर हे कुठे आहेत ते मला माहिती आहे. हे एक व्हिडिओ झालेले आहेत. हे तळा ग्रामपंचायतीला आहेत. 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. काय चाललंय हे? आता आपल्याला जामरूकच्या ग्रामपंचायतीत आहे. चला निघतो मग. काय तुमच्याशी काय कामच नाही आमचं.